वा 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 एक विमान जाते तर दुनिया भरायचं ते तर आकाश मार्गाने वाघावर आले होते बसून आणि इकडून हाताचा चाबूक. आता ज्ञानेश्वर महाराज विचार पडले तर हे पाहायला लहान लेकरू 1400 वर्षाचा माणूस कुठे 14 वर्षाचा लेकरू कुठे. आता 14 वर्षाच्या लेकरानं काय सांगितलं. आले चांगदेव महाराज आल्यानंतर मुक्ताबाई भिंतीवर बसलेले होते चौघे भावंड. मुक्ताबाई सगळे मुक्ताबाईच्या पाया पडले. धन्य मुक्ताबाईच्या गुरुपुत्र झाले मुक्ताईचा. तर मुक्ताबाईनं त्याला हे केलं. ज्ञानेश्वर महाराज बसले होते. मुक्ताबाईनं पत्र घेता. आता आपल्या घरातलं कोण जाते आधी लहान लेकरू जाते की नाही पुढे. मुक्ताबाई सर्वात लहान आणि मुक्ताबाई पुढे गेली. चांगदेव महाराजांचं ते पत्र आलं म्हणे अरे आता काय लिहा याच्यात. आदरणीय लिहा तीर्थस्वरूप लिहा तीर्थरूप लिहा काय लिहा हेच कळेना. त्यांना ते न लिहितात. आता तीर्थरूप लिहा तीर्थस्वरूप लिहा तर हाय आपल्या 14 वर्षाचा आपण 1400 वर्षाचे. आता याला काय लिहावं आपण. नमस्कार करा तर ह्याची योग्यता मोठी आहे. आता मी तुमच्या समोर लहान आहे माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहे. आता करावं काय हा मोठा प्रश्न आहे की. मग त्याने झालं धरलं पत्र लिहून दिलं बघ. मग त्याच्यावरती ही तयारी झाली. चांगदेव 65 निर्माण. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 हा ग्रंथ दिला. उपदेश केला. चांगदेव महाराजांना उपदेश केला. चांगदेव म्हणे गुरुपुत्र झालो मुक्ताई करा. काय म्हणे चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताई. त्यावेळेस त्यांनी आजच म्हणजे लोटांजन केलं की एवढा मोठा अधिकार पाहिला नाही. त्या भिंतीवर बसले ते भिंत समोर आली. आता याच्यातही भिंत ज्या का चालवली लोक अनेक याच्यात हे आहे. भिंत चालवली का खरं सांगा. भिंत चालली का चालवली. ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली का ओढली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये कीर्तन चालवतं. वारकरी महामंडळाचे पहिले अध्यक्ष जेव्हा पहिले कुठली संघटना नव्हती मनसुख रामदास महाराज मनसुख जिल्हा तालुका साहेब 3 तास कीर्तन झालं माऊलीच्या मंदिरात आणि सगळे श्रोते बिलकुल तयार होते आणि 3 तास कीर्तन झालं. 3 तास पर्यंत महाराजांनी सांगितलंच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतच चालवली नाही. महाराज चालवली का भिंत. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली का. कोण सांगू शकते ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली का. मी म्हणतो चालवलीच नाही. आता रामदास महाराज मनसुख महाराज बोलतील मी नाही बोलणार. चालवलीच नाही भिंत. तुमचं म्हणणं काय. वेड्या मुखी वेद बोलविला गर्व तुझ्या हरविला नाही का. चालवली